भीती वाटते। यांची बॉडी त्या घरात, मला समजत नाही मी काय करू ते। सारखं असं वाटते की हे कधी उठतील आणि माझा जीव घेतील। अहो असं कसं होईल? मेलाय तुमचा नवरा आणि तुम्ही इथं असताना तुमच्या घरी कोण घुसलं तर किती महागात पडेल कळतंय का तुम्हाला? तुम्ही जा आत्ताच्या आत्ता घरी। नाही नाही, ते घर मला खायला उठतंय। मला खूप वाईट वाटतंय। माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा खून झालाय। मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय हो। अहो काय वाईट वाटून घेताय? वाईट वाटून घेण्याची गोष्टच नाहीये ही। आठव बरं तुमचा नवरा तुम्हाला किती त्रास द्यायचा। नियती इथे तुम्हाला त्रासातून मुक्त करण्याच्या पाठीमागे लागले आणि तुम्ही कुठे त्रासाचं धरून बसलाय? तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा, आपण रात्री बघूया जा। हो पण या सगळ्या लग्नाच्या धामधुमीत तुम्हाला वेळ कसा मिळेल? अहो या लग्नात माझं लक्ष लागलं तर ना, माझं सगळं लक्ष तुमच्याकडेच आहे। तुमच्यासारख्या सुंदर बाईला एवढा त्रास होतो मला नाही बघवत। तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता घरी जा। आज रात्री आपण काहीही करून त्या बॉडीची विल्हेवाट लावू। हां, आणि कोणी बघायच्या आतमध्ये इथून निघा नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होईल। निघा लवकर। हे फोकट्यांनो, आपापली सोय केली ना, मी कुणाचं टेन्शन घेऊ? ए लगीन गोपाळचं आहे ना, तो करेल की सोय। घ्या, अरे तो त्याच्या वरातीत ध्यान देईल का आपली सोय करत बसेल? मी काय म्हणतोय, आप्पा करताल का सोय? मग घ्या, झाली सोय। तुला माहित नाही, मी चहाचं दुकान टाकल्यापासून आप्पांनी माझ्या चहाचंच पैसे दिले नाही ते आपल्या सरबताचं कुठनं देणार? आप्पानी दारू झाली सोय। अरे स्वयंघोषित पत्रकार, अरे काय एक नंबर सोय केला का? पण मित्रांनो, हे मी आत्ता माझ्या पैशाने आणले बरं का। उद्या गोपाळकडून घेतो मी पैसे। ते काय का असा ना, अरे तू सोय केली ना, संपला विषय। आता निसता धिंगाणा। थांबा थांबा, मी काय म्हणतो, प्यायल्यावर लय चढती आणि चढल्यावर सुधरत नाही, म्हणून मी काय करतो, आधीच नियोजन लावून ठेवतो। कसलं? अरे वरातीच्या रथाच। हा हा, हॅलो शब्बीर भाई, झाला करत रेडी? हा हा, आपल्या दोस्ताचं लग्न आहे, कसं झालं पाहिजे रथ? एकदम जागा मागा मला बघा असा चमकला पाहिजे का नाही? हा रेडी गुड आत्या। हा ओके। गोपाळ, अरे थोड्या वेळात तुझ्या वरात निघल। जा चला आराम कर, जा दमला असशील। अगं दमतोय कसला? सासरे बोने इतकं प्रेमाने गिफ्ट दिलंय बुलेट, जरा बघून येतो की राईड आणून आलो। चला चला, मी पण येतो जिथं जायला काका सोबत। मी पण। अरे थांबा, अजून मला काही येत नाही, उगाच तुम्हाला काय झालं तर? झालं तर झालं, तू चल ना घेऊन मला। अय बाबा गोपाळ, जा फिरवून आण त्यांना, त्याच्याशिवाय काय ऐकायची नाही ती। अगं छोटी आई, ती गाडी जड असती, अजून मला पण येत नाही, अंदाज तरी उद्या मला, मग जातो की घेऊन त्यांना। काय गरज नाही लोकांच्या गाडीवर बसायची। आता जर आवाज आला ना, तोंड सडकीन। अरे काय बोलतोय दादा, लोकांची गाडी होय ती, आपलीच गाडी आहे की। अगं मी नाही म्हणलंच नाही छोटी आहे, आज जरा अंदाज घेतो, पेट्रोल टाकतो, उद्या मारतो, उद्या 100% तुम्हाला राईड मारतो मी, आलोच। अय गोपाळ लवकर ये रे, वरात निघायची तुमची। होय होय। हा, पोरींचा प्रॉब्लेमच कळत नाही मला। माझ्यासारखी चांगली पोरं नकोच असतात त्यांना। विचारणार होतो का तिला मी, तिच्याबद्दल काय बोलला ना, हा तोंडच फोडीन तुझं। काय बस बस, कोण आहे तिकडे? काय चाललंय रे इथं? चोरून दारू पित आहे? दारू काय असते? दारू कुठं असते? दारू हे काय बोलतात? दारू म्हणजे काय मला काहीच कळ नाही बाबा। काय? नाही मला तर दारू माहितच नाही, मी अजून सुद्धा दूध पितो म्हशीचं। आप्पा, पेणारी माणसं तर मला आवडतच नाही की। आप्पा तुम्हाला तर माहितीच आहे की माझं चहाचं दुकान आहे, मी चहाच करतो, चहाच पितो गोड गोड। अरे काय लावलंय मागा धरणा? दारू दारू दारू। आप्पा लगीन करा, शोभताय का? दारू म्हणजे यश असतं, यश। तिचं नाव बी काढू नका आमच्या मोर।
ए सुकाळीच्यांनो, लाज वाटते का बोलायला तुम्हाला? हा? बघू कुठे लपवले, बघू. ए जिथे आण बाटल्या आण, कुठे लपवली? काय कुठे? नाही नाही नाही. हे बघा, गोपाळच्या वरतीत मला धिंगाणा नाही पाहिजे. या गावात एक बी वरात भांडणं बिघाड झालेली नाहीये. वरतीमध्ये दारू पिऊन मुर्द पाडलेलं गाव आहे हे. तुम्ही जर कोणी दारूला स्पर्श जरी केला ना तर माझ्याशी गाठ आहे. काय अप्पा, अहो ही चुकतंय आपलं. दोस्ताची वरात आहे ही, आणि वरात म्हणलं की दारू पाहिजे अप्पा, दारू पाहिजे. अहो शास्त्र असतंय ते तर. आणि आप्पा म्हणजे कसे, वरातीत दारू नाही पिली ना तर वरात पावत नाही म्हणतात. आप्पा तू म्हणताय ना दारू नाही पाहिजे. दारू नाही पाहिजे, दारू नाही पाहिजे. आप्पा मी समजांना चहा पाचतो. हे काय असं डोळा काय आणतोय घंट्या? तू पी तुझा चहा म्हणून ठेवलंय कोणीतरी. जो दोस्ताच्या वरातीत दारू पित नाही तो दोस्तच नाही, आणि जो 50ची वडच नाही त्यानं दोस्तीची किंमतच केली नाही. टाळ्या. ए माकडा, इकडे धावतो तुला 50शी कशी वाढायची ते. ये. नाही नको अप्पा, सोडले आजपासून. रथाचं काय झालं? झाला केलता शबीर भाईला फोन, रथ झाला रेडी, येतोय लवकर. आणि आधीच सांगून ठेवतो, रथ मध्ये मध्ये थांबवायचा नाही. मोक्याच्या ठिकाणी नाचायचं. वरात जास्त वेळ चालू ठेवायचे नाही. आताच सांगून ठेवतोय, नंतर म्हणाल सांगितलं नव्हतं म्हणून. हा आता कान फडवलीच मग. दारू प्यायची नाही, लय नाचायचं नाही. अरे मग वरात ठेवली कशाला? आमच्या काळात नव्हतं असं.